नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, ही 3 कप्प्याची टोट बॅग खूप छान अशी शिवलेली आहे आणि समोर एक कप्पा दिलेला आहे आणि आतमध्येच एक कप्पा दिलेला आहे. आणि आपण बघा, जिथे मध्ये चेन लावलेली आहे तिथे आपण 2 रनर टाकलेले आहेत. तर दोन्ही साईडने आपण 2 रनर टाकलेले आहेत आणि खूप छान अशी ही बॅग बनवलेली आहे मैत्रिणींनो. 2-3 दिवसाच्या प्रवासासाठी अगदी उपयुक्त अशी ही बॅग आहे. तर ही अशी बॅग, टोट बॅग आपण कशी बनवायची, शॉपिंग बॅग कशी बनवायची ते बघूया. आणि व्हिडिओच्या शेवटी एक खास सिक्रेट टिप्स मी सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. या कापडाची रुंदी घेतली आहे मी 17 इंच. या कापडाची लांबी आहे बघा 15 इंच. तर 17 बाय 15 इंचाचे हे मी 2 कापड आहे ते घेतलेले आहेत आणि खाली अस्तर, मध्ये गोणी आणि वरती मेन फॅब्रिक असं हे तीनही कापड आपण चारही बाजूने मी स्टिच करून घेतलेले आहेत, अटॅच करून घेतलेले आहेत. तर हे समान मेजरमेंटने मी हे 2 कापड घेतलेले आहे. तर आता बघूया आपण. तर बघा, आपल्याला रुंदीच्या साईडने आहे ना, जिकडून आपली 17 इंच रुंदी आहे, रुंदीची साईड आहे, तर तिकडून आपल्याला हा कापड असा फोल्ड करायचा आहे. हे बघा, एक कापड आपण घेऊया, एक कापड बाजूला ठेवलेला आहे. तर आपल्याला कापड व्यवस्थित एकावर एक फोल्ड करून ठेवायचं आहे. आणि एका साईडने बघा, जिकडून खुली साईड आहे तिकडून आपल्याला 2 बाय 2 इंचाचा बॉक्स आखून घ्यायचा आहे, ड्रॉ करून घ्यायचा आहे. आणि वरच्या बाजूने बघा, खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने आपल्याला 1 इंच अंतर ठेवून बघा तिरपी रेषा आखून घ्यायची आहे. तर 1 इंच आपल्याला सोडायचं आहे काठाने आणि एक तिरपी रेषा आपण बॉक्सपर्यंत कट करून घ्यायची आहे. आणि तेच आपल्याला जसंच्या तसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघा कैचीने. तर आपण बॉक्ससुद्धा कट करून घेऊया आणि वरतीसुद्धा आपल्याला तिरपी रेषा कट करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपला हा कटिंग तयार होऊन जातं. आणि जिकडून आपण बॉक्स कट केलेला आहे ना 2 बाय 2 इंचाचा, ती आपली बॅगची खालची बाजू आहे, हे लक्षात ठेवायचं. तर बघू शकता मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण आता दोन्ही कापड कट करून घेतलेले आहे बघा. तर हा कापडसुद्धा आणि हा कापडसुद्धा. तर बघा, दोन्ही कापडाला आता आपण जिथे आपण कट केलेला आहे ना तिथे आपण एक शिलाई मारून घ्यायची. आपण या कापडाचा आता मध्य काढून घेऊया. हा आपला कापडाचा मध्य काढलेला आहे आपण. तर हे बघा, जिकडून आपण 2 इंचाचा बॉक्स कट केलेला आहे ना दोन्ही साईडला, तर ती आपली खालची बाजू आहे, तिथे आपला बॅगचा बेस तयार होणार आहे. आणि ही वरची बाजू आहे, येथे आपण चेन लावणार आहोत. तर हे बघा, खालून जिकडून आपण बॉक्स कट केले आहे ना, खालची बाजू आहे, तिकडून आपल्याला 2.5 इंच सोडून द्यायचं आहे जागा. आणि 2.5 इंचाच्या वर आपल्याला हे मी पॉकेट तयार करून घेतलेलं आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, अशा प्रकारे हे पॉकेट आपलं तयार झालेलं आहे. आणि दुसरं सुद्धा पॉकेट मी आतमध्ये लावण्यासाठी दुसऱ्या प्रकारचं सुद्धा पॉकेट तयार केलेलं आहे. तर मी 2 प्रकारे पॉकेट तयार केलेलं आहे बघा. हा प्रकार दुसरा आहे, म्हणजे हे वेगळ्या पद्धतीने तयार केलेलं आहे आणि हे वेगळ्या पद्धतीने तयार केलेलं आहे. तर तुम्हाला जर अशा वेगवेगळ्या पॉकेट कसं बनवायचं वेगवेगळ्या पद्धतीने ते जर बघायचं असेल तर तशी मला कमेंट करा. तर त्यावर आपण व्हिडिओ नक्की बनवूया. तर बघू शकता, आपण 2.5 इंच जागा सोडून द्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला बघा, आणि या पॉकेटचा मध्यसुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर हे बघा, तर आता आपल्याला या पॉकेटचा मध्य आणि हा कापडाचा मध्य यावर आपल्याला एकावर एक ठेवून बघा अशा प्रकारे येथे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे दोन्ही साईडला. आणि येथे स्टिच केल्यानंतर आपण येथे दोन्ही साईडला बेल्ट लावणार आहोत. तर मी त्यासाठी बघा रेडीमेड बेल्ट घेतलेले आहेत. तर बघू शकता मैत्रिणींनो, हे मी असे रेडीमेड बेल्ट घेतलेले आहेत. तर याची लांबी सांगते मी तुम्हाला. तर या बेल्टची लांबी आहे 40 इंच. 40 इंच मी लांबी घेतलेली आहे आणि 1 इंच रुंदी. अशा प्रकारे हे रेडीमेड बेल्ट आहे. तर हे 2 मी घेतलेलं आहे. तर हे आपल्याला अशा प्रकारे बघा, खालच्या एका साईडने आपल्याला अशी अर्धा इंचावर फोल्ड करायची आहे बेल्टला. आणि फोल्ड केल्यानंतर तो बघा, सरळ साईड आपल्याला वरती जिथे आपलं पॉकेट आहे ना
तेथूनच आपल्याला असे बेल्ट लावायचे आहे अशा प्रकारे पॉकेटवर. तर बघू शकता तुम्ही, 1/2 इंच आतमध्ये आपल्याला बेल्ट ठेवून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे लावून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर दुसरी साईड आपल्याला बघा, दुसऱ्या साईडने सुद्धा अर्ध्या इंचावर फोल्ड करून दुसरी साईडसुद्धा आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहे. आणि इथे सुद्धा आपण बेल्ट अशा प्रकारे स्टिच करून घ्यायची आहे दोन्ही साईडला. दुसऱ्या कापडावर सुद्धा आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपण मध्य काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पॉकेटचा सुद्धा मध्य काढून घ्यायचा आहे. पहिल्या कापडावर आपण ज्याप्रमाणे पॉकेट अटॅच केलं होतं ना, त्याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या पॉकेटवर दुसऱ्या कापडावर सुद्धा पॉकेट अटॅच करून घ्यायचं आहे. फक्त लावताना आपण वरच्या साईडने 4 इंच आणि खालच्या साईडने आपल्याला 2.5 इंच सोडून द्यायचं आहे अंतर. आणि नंतर आपण पॉकेट अटॅच करून घेऊया. तर हे बघा, मी आता बेल्ट लावून घेतलेले आहेत आणि आपलं एक पॉकेट येथे तयार झालेलं आहे. त्यावर बघा, दुसऱ्या कापडावर आपण याचप्रमाणे लांबी रुंदीमध्ये आपण मार्किंग करून त्याचप्रमाणे आपण बेल्ट लावून घेतलेले आहेत अशा प्रकारे. तर मागचं पॉकेटसुद्धा आपलं तयार झालेलं आहे. तर आता काय करायचं आपल्याला, हा आहे आपला वरचा भाग आणि जेथे आपण बॉक्स कट करून घेतलेले आहे तो आहे खालचा बेसचा भाग. तर आपण वरती बघा, वरती मी पायपिंग करण्यासाठी एक छोटी पट्टी घेतलेली आहे. तर 2 इंच 1.5 इंच या कापडाची रुंदी आहे आणि जेवढी आपला या कापडाची रुंदी आहे ना, तेवढीच मी या कापडाची रुंदी घेतली आहे. बघा, अर्धा एक इंच मी वाढवून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे मी येथे आता बघा, कापड 1/2 इंचावर आपण किंवा अर्धा इंचावर मी इथे शिलाई मारून घेते. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला कापड आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि एक फोल्ड आणि दुसरी फोल्ड करून त्यावरती आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण दोन्ही कापडावर आता पायपिंग करून घेऊया. तर चला, मी आता पायपिंग करून घेते आणि पायपिंग केल्यानंतर येथे मी चेनसुद्धा लावून घेणार आहे. तर चेन आपल्याला उलटी न करता सरळ लावली, पायपिंग केल्यानंतर सरळच लावून घ्यायची आहे. तर बघा, मी पायपिंग करून घेतलेली आहे दोन्ही कापडाला आणि मध्ये मी चेन शिवून घेतलेली आहे. बघा, चेन अटॅच करून घेतलेली आहे आणि चेनमध्ये मी 2 रनर ओवलेले आहेत. तर एक रनर मी या साईडने ओवलेला आहे आणि एक रनर या साईडने ओवलेला आहे. म्हणजे दोन्ही साईडने 2 रनर मी ओवलेले आहेत. तर अशा प्रकारे. आणि बेल्ट आपण चेन लावताना आणि दोन्ही कापड अटॅच करताना एवढं लक्ष ठेवायचं आहे की जे आपले बेल्ट आहेत ना, ते आपले समोरासमोर आले पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे हे बघा, हा बेल्ट आणि हा बेल्ट बघा एका रेषेमध्ये येत आहे. म्हणजे हे बेल्ट आपले समोरासमोर आलेले आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला काळजी घेऊन बेल्ट आपल्याला चेन अटॅच करायची आणि दोन्ही कापड अटॅच करायचे आहे अशा प्रकारे. तर बघा, आता मी आता अटॅच करून घेतलेला आहे. तर आता आपण काय करायचं आहे, तर आपल्याला आता हा कापड असा दुमडून घ्यायचा आहे. बघा, उलटी साईड आपली वर पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला दोन्ही कापड आता एकावर एक ठेवून घ्यायचे आहे आणि जेथून आपली चेन आहे ना, तेथून आपल्याला व्यवस्थित असं सरळ करून घ्यायचं आहे. आणि जेथे आपली चेन आहे तेथे आपल्याला एकावर एक चेन ठेवून व्यवस्थित आपल्याला तेथे टाचपिन लावून घ्यायची आहे. आणि खालच्या साईडने बघा, हे आपले बॉक्स आहेत ना. तर आता काय करायचं आहे आपल्याला, दोन्ही साईडला बघा, मी आता दोन्ही साईडला शिलाई मारून घेते. दोन्ही साईडला मी अर्ध्या इंचावर शिलाई मारून घेते आणि खालच्या साईडला सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर मी खालच्या साईडला सुद्धा शिलाई मारून घेते. आणि त्यानंतर जे हे बॉक्स आहेत ना, तर हे सुद्धा मी इथे बॉक्स हे शिवून घेते. म्हणजे आपले हे बॉक्स असे शिलाई मारल्यानंतर बघा असे आपले बॉक्स तयार होतील अशा प्रकारे. तर बघा, मी दोन्ही साईडला शिलाई मारून घेतलेली आहे आणि बॉक्ससुद्धा शिवून घेतलेले आहेत बघा अशा प्रकारे. तर डबल टिप देऊन घेतलेली आहे. शक्यतो तुम्ही डबल टिप किंवा तिसऱ्यांदासुद्धा 2-3 वेळेस आपण टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपली बॅग ही मजबूत होईल. तर बघा, आता आपली बॅग पूर्ण शिवून झालेली आहे. तर आता आपण आपल्या बॅगला सरळ करून घेऊया. तर बघा, आपल्याला चेनपासून सरळ करून घ्यायचं आहे.
बघू शकता मैत्रिणींनो, किती सुंदर अशी ही आपली टोट बॅग बनवून तयार आहे. तर बघू शकता किती सुंदर अशी बनलेली आहे आणि मोठ्या साईजमध्ये ही बॅग बनवलेली आहे. आणि याचे बेल्टसुद्धा खूप छान आहेत, असे रेडीमेड बेल्ट आपण लावलेले आहेत. आणि समोर एक कप्पा आणि आतमध्ये एक कप्पा आणि म्हणजे अशी 3 कप्प्याची ही बॅग आपली बनवून तयार झालेली आहे. आणि मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की व्हिडिओच्या आखरी मी सिक्रेट टिप्स सांगणार आहे. तर ती सिक्रेट टिप्स अशी आहे की येथे बघा, येथे आपण ही एक पॉकेट तयार केलेलं आहे आणि येथे आपण शिलाई मारलेली आहे बघा इथे. तर येथे जर आपण शिलाई मारली नाही आणि हे जर खुलं ठेवलं तर बघा 2 पॉकेट आपले तयार होतात, कारण हे आपलं आपण सेपरेट आपण पॉकेट बनवून लावलेलं आहे बघा अशा प्रकारे. तर हे जर आपण इथे शिलाई नाही मारली ना तर इथे आणखी एक पॉकेट आपलं तयार होत होतं. म्हणजे हे एक पॉकेट आणि याच्या मागे एक पॉकेट, म्हणजे असे 2 पॉकेट आपले तयार होत होते. 2-3 दिवसाच्या प्रवासासाठी आपण ही बॅग सहज नेऊ शकतो. तर कशी वाटली ही बॅग? तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि असेच आपल्या चॅनलवर छान छान असे बॅगचे किंवा पोटली बॅग, रुमाल, पोटली रुमाल, ब्लाऊज डिझाईन्स, बॅकनेक डिझाईन, फ्रंट नेक डिझाईन, तर असे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. तर असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छानसा व्हिडिओ घेऊन. बाय बाय.